राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बोलते हुए कहा कि राजस्व विभाग के अंतर्गत महाराष्ट्र की आम जनता, किसानों, विद्यार्थियों और महिलाओं की राजस्व विभाग से संबंधित शिकायतों का समाधान करने तथा राजस्व प्रशासन को अधिक कुशल और गतिशील बनाने के लिए अब से राज्य में मंडल स्तरीय छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर का आयोजन किया जाएगा। माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा नियम 47 हे निवेदन मी सभागृहात सादर करतो आहे। श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्याबाबतचे हे निवेदन अध्यक्ष महोदय, महसूल विभागाअंतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळ स्तरावर समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे। जिल्हा वार्षिक योजनेमधून गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत मंडळ स्तरावर हे अभियान राबवण्यात येणार असून त्यांचे नामकरण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान असे करण्यात आले आहे। त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 25 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर वर्षातून किमान 4 वेळा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक शिबिरासाठी ₹25,000 इतका खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवासी उत्पन्न जातीय दाखले, रेशन कार्ड यांचे वाटप, सामाजिक लाभाच्या योजना जसे संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना इत्यादी यांचा लाभ घेण्यात येईल। तसेच या अभियानांतर्गत महसूल विभागाच्या विविध योजना उदाहरणार्थ 7/12 वाटप, फेरफार प्रलंबित नोंदी निर्गमित करणे व विविध शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले इत्यादी बाबत सुद्धा आवश्यक ते कामकाज करण्यात येईल। या अभियानांतर्गत महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी या अनुषंगाने प्रयत्नशील राहण्याच्या सूचना सर्व महसूली अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या आहेत। अध्यक्ष महोदय, ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजना असं करू। मी याच्यामध्ये सर्व सन्माननीय विधानसभा सदस्यांना विनंती करतो की मंडळातनं ऐका, आपल्या सर्व विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे, यापूर्वी या अभियानाला कधी शासनाचा हातभार नव्हता, पण माननीय मी अजितदादाचा आभार मानतो, त्यांनी यावर्षीपासून या अभियानाकरता ₹25,000 प्रत्येक अभियानाला प्रत्येक एका राजस्व मंडळामध्ये जे शिबिर होणार आहे त्याला शासनाचं अनुदान दिलेलं आहे आणि त्यामुळे आता हे शिबिर मोठ्या प्रमाणावर होणार आहेत। मी विधानसभा सदस्यांना विनंती करतो की प्रत्येक मंडळामध्ये वर्षातनं 4 म्हणजे प्रत्येक महसुली मंडळातनं वर्षातनं 4 शिबिर होणार आहे। आपण आपापल्या मतदारसंघामध्ये हे शिबिर आयोजित करावे आणि आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये या शिबिराचा लाभ जनतेला मिळवून द्यावा अशी विनंती मी सभागृहाला करतो।